आयज आमचे लागीं आसात रिटायर्ड डेप्युटी डायरेक्टर ऑफ डायरेक्टरेट ऑफ एग्रीकल्चर मिस्टर विठ्ठल जोशी सर. सर 2 वर्सां पयलीं एग्रीकल्चर डिपार्टमेंटांतल्यान रिटायर जाला आणि ॲज अ फॅशन म्हणून तो बी किपींग. सो हीज एम इज टू कॉन्झर्व द बीज. पूण तेजो जो विशय आसा तो स्टिंगलेस बी. सो आयज तो आमकां हांगा दाखयतलो स्टिंगलेस बी जे आसा, बारीक मोहमूस किंवा लघु मधुमक्षिका म्हणटात, कोण्यातले मोहमूस म्हणटात, वेगवेगळी नांवां आसात तेका. सो ते नॅचरल जे कॉलनी असतात ती विदाउट डॅमेजिंग दॅट कॉलनी कशें हाय करपाचे, ते तेचे पासून दुसरी कॉलनी कशी करपाची ते आज आमकां सर दाखयतलो. सो हांव सरा लागीं मागता की सरान स्टार्ट करपाक. सो सगळ्यात पहिली स्टिंगलेस बी जी आसा ह्याच्यो जवळ जवळ भारतात आयडेंटिफायड स्पेसीस ज्यो आसा त्यो ओरिजिनली 9 आसल्यो आणि त्याच्या उपरांत डॉक्टर शशीधर बँगलोर तांच्यांनी आणि फुडल्यो 5 हे केले आसा. टोटल आमचे कडेन आतां आयडेंटिफायड इन एशिया ट्रॅक म्हटल्यार भारतात जवळ जवळ 14 स्पेसीस आसात. तातूंतल्यो गोंयांत आमचे कडेन आयडेंटिफायड वरायटी आसात त्यो 2 आसात. एक आसात लिसोट्रिगोना चांद्राय आणि दुसरी आसा ती टेट्रागोनला कोण सांगत नियर पॅक्डेनी. ह्यो 2 आयडेंटिफायड जाल्ल्यो आसात. सो बाकीचे आयडेंटिफिकेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट आणि आमचे कॉलेजचे लोक स्पेशली प्रिन्सिपल साहेब तातूंत व्हेरी कीन इंटरेस्ट घेतात. ते आयडेंटिफाय करतले विथ देअर हेल्प ऑफ देअर स्टुडंट्स. आता नैसर्गिक कॉलनी जी आसा ही आमचे कडेन स्पेसीस आयडेंटिफाय जाल्ली ना. म्हणटा ती आयडेंटिफाय पयली करपाची फर्स्ट स्टेज ती हायव करप. नैसर्गिक हेतर हायवेटांतल्यान ताका आमच्या बॉक्सांत हाडपाची. हेका खूब वेगवेगळ्यो वाटो आसात. तातूंतली एक आसा ती समजा आतां पायप आसा किंवा कॉन्क्रीटचे स्लॅब आसात, खिडक्यो आसात, त्याच्या खिडक्यांच्या खाचीनी असतात. तोडफोड करची पडटा म्हणून लोक करिना, नाजाल्यार ताका स्प्रे मारता. स्प्रे मारल्यार ती कॉलनी मरता. ॲक्च्युअली हे एक वायट कन्झर्वेशन ह्या दृश्टीन सुद्धा वाईट गोष्ट आसा. पण ती विदाउट डॅमेज बिल्डिंगेक खंयचीच त्रास न जाता असताना आम्ही कॉलनी तांकां भायर काढून आम्ही आमच्या बॉक्सांत घेऊन आम्ही त्यांचा वापर कसो करूंक शकता हे आम्ही थोडक्यात पळोवया. बाकीचे डिस्कशन मागीर ज्या जाग्यार तुम्ही मागीर फुडें डिस्कशन दवरला जाल्यार त्या जाग्यार करूया. आम्ही बसून आरामात उबे रावून नाका. सगळे चडशे जाणटेशेच आसा आणि थोडेशे स्टुडंट आसा म्हणटकच चड वेळ उबे दवरिना तुमकां. आता हायविंग करता आसतना ह्या अशा सिच्युएशनाक आसलेली जी कॉलनी आसा ही सिच्युएशनाक आमी तांकां डायवर्ट करून तांकां स्पेस उपलब्ध करून दिवपाची. इन शॉर्ट एका सेंटेन्सात सांगपाचें म्हटल्यार तांकां ह्या जागे वयल्यान बाबा हेच्या परस बरी जागा तुमकां आसा. समजा झोपडीत रावता जाल्यार तुमकां महाल दिता म्हणून सांगून थोडक्यात सांगपाचें जाल्यार ह्या रितीन तांकां भायर हाडपाची. तर सगळ्यात पहिली गोष्ट कितें आसा की आमी खंयचें काम करत आसतना हेची अत्यंत गरज आसा. हे कित्याक जाय, सावता म्हणून न्ही, केसात भरता आणि जवळजवळ ते 50-100च्या हेतून मरतात. म्हणटात हे आमी ते मरचे न्ही म्हणून घालपाचे. आपल्याक प्रोटेक्शन जायच. पण ही पहिली स्टेज. म्हणजे केसात वचची ना, मरची ना. हांगासर खंय आयली जाल्यार ती आपुणूच भायर वता, ती अडकना. त्याच्यात आमकां डायवर्ट करपाक जाय न्ही, तांकां चॅनलायज करपाक जाय दुसऱ्या हितून. त्याच्या खातीर आमी हे अटॅचमेंट ह्या पायपा खातीर केल्ले आसा आणि हे ताका चॅनलायज करून तांकां बॉक्सान भरपाक जाय. सांगता तुमकां ह्या बाटलीचें काम कितें तें. ॲक्च्युअली कितें जाता, काम करीत आसतना जेन्ना आमी हात लायता किंवा डिस्टर्ब करता त्या वेळार तेंचे जे गार्ड आसात हे भायर येतात. कितें तरी हल्लो जालो, डिस्टर्बन्स आसा म्हणटकच प्रोटेक्शन कॉलनीचे करचे म्हणून ते भायर येतात आणि अटॅक करतात. आणि अटॅक करीत आसतना ते जरी स्टिंग ना जरी तरी चापतात. म्हणटा त्याच्या खातीरय हे एक कॅब महत्वाचे आणि तांकां हितूर कलेक्ट करपाचे जेणे करून ते गार्ड आसा ते सगळे भितर येतले. आता हे गार्ड कशे येतले, ताका रॅप करप जेणे करून तांकां अशें दिसपाक नाका आपूण खंय तरी एका वेगळ्या वातावरणात आसा. नाव सेकंड स्टेजीक हांकां डायवर्ट करपा खातीर आमी हो हे तयार केल्लो रेडीमेड आसा तो हांगा हाडून चिकटयता हांव.
हे बांद आणि मागीर टेपले. कित्याक केन्ना केन्ना आमी हे करीत आसतना चेपले पायप किंवा आनी कितें तरी लागले ताका जाल्यार तांकां भायर येवपाक जाय न्ही. बांद आनी 2-3 फेरे घालून घट बांद. येता दिसता हांगासर इल्ली येता. म्हणजे आमचे हे फ्री पास ताका आसा, थंय खंय अडचण ना. आतां सेकंड फेज हो चॅनल जालो, तांकां स्पेस दिवपाक जाय. आतां स्पेस कितें दिवपाक जाता, एक बॉक्स स्पेशली डिझायन बॉक्स ह्या प्रकारचो जगा मदीं पार्टिशन आसा आणि 2 हाफ आसात ते. आता हे 2 हाफ कित्याक आसा हे मागीर आमी डिस्कशनात विचारशेत तेन्ना हांव सांगता हे कित्याक बाबा 2 होल हेका आसा, एका आसल्यार कितें जातलें किंवा हे 2 मदीं पार्टिशन कित्याक आसा. सो सद्या आमी हे जोडुया अशी आसा. तांकां चड वेळ डिस्टर्ब करून दवरपाक बरोबर न्ही. बरें हलकी बांद थोडी आसा ती हलता घट्ट बांद हेका हलपाक जाय ना. मरे मध्ये सोडून परत बांध. इथे हा तीच बांद. इथे पहिली बांध मारण्याची. बस काम तुमचें सोंपलें. इतकें केलें हें तांचें काम आसा. तांचें काम आतां कितें आसा की आतां ज्यो भितर उरलेल्यो आसा त्यो हांगासून अश्यो येतल्यो सगळे तपासतले. ते ऑल ऑफ अ सडन येवचे ना. 2-3 दीस फक्त इन्स्पेक्शन चलतलें तांचें. तेच्या उपरांत हे जे बॉक्स आमी लायल्ले आसा हे स्पेस नवीन जरी आसा आनी ती घट्ट आमच्या दृश्टीन बरोबर आसली तरी ती आपल्या दृश्टीन सगळी तपासतली. सगळे होल स्लिट्स आणि कितें आसा ते सगळे बंद करतले A to Z आणि तेच्या उपरांत मागीर तांचें काम सुरू जातलें फुडलें. तेच्या फुडें कितें जाता की हांगासर जी कॉलनी आसा जे वर्कर आसा ते भायरसून हे हाडटा आसतना जाता कितें की हांगासून ते एंट्री घेतले, वयर वतले, हांगासून परत फिरून अशें वतले. काही दिसांनी तांकां येता कंटाळो, हे इतके कोण वयतलो. आमी कशे शॉर्टकट मारता, समजा अशें रेक्टेंगुलर समजा असलें आमी शॉर्टकट मारपाक पळयता. सो मग ते शॉर्टकट म्हणून कितें करता, दे स्टार्ट स्टोरींग फूड मटेरियल आणि वॅक्स हांगासर स्टोर करता आणि काही दिसांनी मागीर बाकीचे भितरले जे आसा ते हांगा येवन रावतात. आणि 6 महिने ते 1 वर्षभर जाल्या उपरांत ही फुल बॉक्स जालो की हो डिटॅच करपाचो आणि वेगळो दवरपाचो की नवीन कॉलनी तयार जाली किंवा भितरची जी कॉलनी आसा ती हांगासर येतली, शिफ्ट जातली. हो एक मेथड आसा. दुसरी मेथड जी आसा जी बॉक्सिंग नैसर्गिक रित्या जे हायविंग आसा ते म्हटल्यार लॉग आसा एखादो आमी ओपन करता. तो ओपन केल्या उपरांत जवळ जवळ 1000 बीस मरतात. जे ल्हान निम्फ स्टेजीक आसता किंवा ते मरतात म्हणटा शक्यतो ते आमी वापरिना. हांगासर मरतात एक 7, 8, 9, 10 आतां सुद्दां मरतले, मेल्ले आसतले 7-8, पूण ती नुकसान कमी जाता. नंबर 2 म्हटल्यार ह्या सिच्युएशनाक आशिल्ली कॉलनी आणि खंयचीच उपाय ना, खंयच्या दृश्टीन ती भायर काडपाक मेळना. सो ही जी मेथड आसा ही आमी सगळ्यात सोप्या भितर विदाउट एनी डॅमेज हायविंग नैसर्गिक आसा ती बॉक्सान घालपाक जाता. आता बॉक्स वेगवेगळ्या प्रकारचे आसा ते मागीर आमी डिस्कस करूया. ह्याचेर आणि कितें प्रश्न आसा जाल्यार तुमी सांगात त्या विचारात. On behalf of Goa College of Agriculture for sharing this nice knowledge on stingless honeybees. I think he'll be continuing his talk, okay? He'll be sharing more experiences as we go to the site. Thank you so much, sir. Thank you so much.